नमस्कार, देशोन्नती संपादकीय मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। 400 पारचा नारा देत तिसऱ्यांदा केंद्रात सत्ता स्थापन करण्यासाठी जोरदार तयारी करणाऱ्या भाजपला रोखण्याचे मोठे आव्हान इंडिया आघाडी समोर आहे। अर्थात कागदावर इंडिया आघाडीत 2-2.5 डझन पक्षांचा समावेश असला तरी प्रमुख 5-6 पक्षांच्या कामगिरीवरच या आघाडीचे भवितव्य अवलंबून आहे। त्यातही काँग्रेसची कामगिरी अधिक महत्त्वाची ठरते। देशभरातील बहुतेक प्रत्येक राज्यात अस्तित्व असलेला काँग्रेस हा एकमेव पक्ष आहे। सध्या भाजप देखील आपले अस्तित्व देशव्यापी करण्याचा प्रयत्न करीत असला तरी अजूनही भाजपसाठी तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश सारख्या दक्षिणी राज्यात फारसे स्थान नाही। अजूनही भाजपची सगळी ताकद हिंदी पट्ट्यावरच अवलंबून आहे। परंतु याच हिंदी पट्ट्यातून लोकसभेच्या 250 पेक्षा अधिक जागा निवडल्या जात असल्याने भाजपला गेल्या 2 लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले। या हिंदी पट्ट्यात भाजपचा प्रमुख प्रतिस्पर्धी पक्ष काँग्रेसच आहे आणि या भागात काँग्रेसची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालल्याने भाजपला आता तिथे फारसे आव्हान उरल्याचे दिसत नाही। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये काँग्रेसची भाजप सोबत थेट लढत आहे। दक्षिणेत कर्नाटकातही भाजप समोर काँग्रेसच आव्हान आहे। म्हणजे राज्यांमध्ये इंडिया आघाडी म्हणजे काँग्रेस असे स्वरूप आहे। परंतु उत्तर प्रदेश आणि बिहार सारख्या राज्यात काँग्रेसने समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल यासारख्या प्रादेशिक पक्षांच्या मदतीने भाजप समोर आव्हान उभे करण्याचा प्रयत्न चालवलाय। त्यामुळे इथे भाजपला खऱ्या अर्थाने इंडिया आघाडीचा सामना करावा लागणार आहे। असे असले तरी सध्याची तिथली एकूण राजकीय परिस्थिती बघता या दोन्ही राज्यांमध्ये इंडिया आघाडीला अगदीच माफक यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत। त्यानंतर भाजपा समोर सगळ्यात मोठे आव्हान या इंडिया आघाडीने कुठे उभे केले असेल तर ते महाराष्ट्रात काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना या तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली। ही आघाडी अर्थातच देशपातळीवरील इंडिया आघाडीचाच भाग आहे आणि या आघाडीने भाजप प्रणित महायुती समोर मोठे आव्हान उभे केल्याचे दिसते। एका प्रतिष्ठित सर्वेक्षण संस्थेने नुकतेच आपले अनुमान जाहीर करताना महाविकास आघाडीला महाराष्ट्रात 20 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली आहे। या जागांची संख्या वाढू शकते, कदाचित ती 30 पर्यंतही जाऊ शकते। परंतु त्यासाठी नेत्यांच्या पातळीवर झालेली एकजूट, कार्यकर्त्यांच्या आणि त्या पक्षासोबत निष्ठावंत असलेल्या मतदारांच्या पातळीवरही होणे गरजेचे आहे। मतांची बेरीज हा आघाडीच्या राजकारणातला एक मोठा पेच असतो। 3 पक्ष एकत्र आले म्हणून या तिन्ही पक्षांचे मतदार एकत्र येऊन त्या आघाडीच्या उमेदवारालाच मतदान करतील याची शाश्वती नसते। एखाद्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार एका बाजूने आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार दुसऱ्या बाजूने मैदानात असतील तर काँग्रेसचे सगळेच मतदार शिवसेनेला मत देण्याची शक्यता कमी असेल। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे मतदारही मोठ्या प्रमाणात अजित पवारांच्या उमेदवाराकडे वळू शकतात। त्याचवेळी दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचे मतदार अजित पवारांच्या उमेदवाराऐवजी उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याची शक्यता राहील। आपल्या आघाडीकडे म्हणजे जिथे मित्र पक्षाचा उमेदवार उभा आहे तिथे या उमेदवाराकडे आपल्या पक्षाची मते वळवण्याची मोठी जबाबदारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर असते आणि अनेकदा तर मित्र पक्ष वरचढ होऊ नये म्हणून पडद्याआड त्याला पाडण्याचे कारस्थान आघाडीतील त्याचा मित्र पक्षच करीत असतो। हे याआधी खूप वेळा झालेले आहे आणि पुन्हा होणार नाही असे कुणीही ठामपणे म्हणू शकत नाही। तात्पर्य, आज प्राथमिक स्तरावर महाविकास आघाडीने महायुती समोर आव्हान उभे केल्याचे जे चित्र निर्माण झाले आहे ते मूर्त स्वरूपात साकार व्हायचे असेल तर तिन्ही पक्षांच्या मतदारांची बेरीज होणे गरजेचे आहे। ही बेरीज 100% होणार नाही, परंतु आपल्या 70% मतदारांनीही हे राजकीय पक्ष आघाडीकडे म्हणजे आपल्या मित्र पक्षाच्या उमेदवाराकडे वळवू शकले तरी महाराष्ट्रात मोठा राजकीय चमत्कार पाहायला मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। अर्थात ही शक्यता महायुतीच्या बाबतीतही वर्तवता येते। महायुतीतील तिन्ही पक्षांनी आपापले मतदार महायुतीकडेच वळवले तर महायुतीचाही मोठा विजय होऊ शकतो। शेवटी सगळा खेळ मतांच्या बेरजेवर आहे। ही बेरीज ज्याची प्रभावी ठरेल ती आघाडी किंवा युती बाजी मारेल यात शंका नाही। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीय मध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।